काल दिवाळी दणक्यात साजरी झाली आणि ती गोड झाली। याचं कारण आपल्या हिंदुस्थानने सेमीफायनल जिंकली, विराटने आणखीन एक विक्रम रचला। त्याच्यामुळे सर्वप्रथम विराटचं अभिनंदन। आणि मी एक माझ्या पिढीला भाग्यवान एवढ्यासाठी समजतो कारण त्यांनी 3 पिढ्यांचे विक्रमवीर पाहिले। एक सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि आता विराट। अर्थात माझी अशी शुभेच्छा आहे विराटला की अजूनही विराटने शिखर गाठलेलं नाही। एक त्याच्याकडनं असा विक्रम व्हावा की तो पुढचे अनेक वर्ष सर्वांना एक हवा हवासा किंवा हेवा वाटेल असा तो असावा। क्रिकेटचे दिवस आहेत, वर्ल्ड कप सुरू आहे, त्याचबरोबरीने आपल्या देशात काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत। क्रिकेटमध्ये काही नियम असतात, तसेच निवडणुकीमध्ये सुद्धा आचारसंहिता असते। आज मी आपल्याला सर्वांना एवढ्यासाठी बोलवलं की शिवसेनेच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे, काही शंका कुशंका त्याच्यावरती खुलासा होण्यासाठी। अनेकदा असं वाटतं की केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेवर बसलाय म्हणून त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काय केलं तर मात्र आमची हिट विकेट काढायची। ह्याला काय मोकळ्या वातावरणातल्या निवडणुका म्हणू शकत नाही। अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 1987 साली पार्ल्यामध्ये जी पोटनिवडणूक झाली होती, आमच्याकडनं डॉक्टर रमेश प्रभू विजयी झाले होते आणि मी जर चुकत नसेन तर भारतीय जनता पक्ष तेव्हा आपल्या विरोधात लढला होता। आणि ही देशातली माझ्या माहितीप्रमाणे पहिली निवडणूक पोटनिवडणूक असली तरी जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नुसती लढली नाही तर जिंकली गेली। नंतर मग भारतीय जनता पक्ष आमच्या सोबत आला वगैरे 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 सगळं झालं। पुढचा इतिहास तुम्हाला सर्वांना कल्पना आहे। त्याची आठवण एवढ्यासाठी मी करून दिली की त्या निवडणुकीपासून अगदी 95 साली आमचं सरकार आलं तोपर्यंत आमचे 5 ते 6 आमदार, त्याच्यामध्ये सुभाष देसाई, सूर्यकांत महाडिक, रमाकांत मयेकर, बापू खेडेकर, रमेश प्रभू हे तर बाद ठरवले गेलेच। परंतु सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी होती की लोकशाहीमधला मूलभूत जो मतदानाचा अधिकार आहे तो यांच्यासह अगदी शिवसेना प्रमुखांचा सुद्धा 6 वर्षासाठी काढून घेण्यात आला होता। कारण काय होतं तर हिंदुत्वाचा प्रचार केला। वातावरण तेव्हा देशात असं होतं की दुसरं कोणीही हिंदुत्वाबद्दल बोलायला कसरत नव्हतं, बोलू शकत नव्हतं। गर्व से कहो हम हिंदू है हा जो नारा तो विश्व हिंदू परिषदेने दिला असेल, पण जो बुलंद केला तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी केला। मंदिर वही बनाएंगेचे ते दिवस होते, निवडणुका अगदी तेव्हा जोरात लढल्या जात होत्या आणि केवळ हिंदुत्वाचा प्रचार केला, मंदिर वही बनाएंगेचा प्रचार केला म्हणून या सर्वांवरती कारवाई केली गेली। हिंदू हृदय सम्राटांवरती सुद्धा जे कधी आयुष्यात निवडणूक लढणारच नव्हते त्यांना निवडणूक लढवण्यापासून लांब ठेवण्यात आलं आणि परत एकदा सांगतो मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता। आज मात्र आम्हाला जरा असं वाटतंय की निवडणूक आयोगाने आचारसंहितेत किंवा निवडणुकीच्या नियमावलीत काही बदल केले असावेत अशी एक शक्यता वाटायला लागली। बदल केले असतील आम्हाला अडचण काहीच नाहीये, पण केले असतील तर ते सर्वांना सारखे असायला पाहिजेत आणि सर्वांना ते वेळेमध्ये कळले पाहिजेत। हे एवढ्यासाठी मी सांगतोय कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्याच्यात कर्नाटक एक राज्य असं होतं की जिथे स्वतः पंतप्रधान मोदीजींनी बजरंगबली की जय बोलून मतदानाचं बटन दाबण्यासाठी जनतेला आवाहन केलं होतं। काल परवाकडे अमित शाह म्हणजे देशाचे गृहमंत्री यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही भाजपला निवडून दिलं तर अयोध्येला जायला तुम्हाला खर्च येणार की नाही येणार? लोक म्हणाली येणार। मग ते बोले मैं कहता हूं नहीं आएगा। ज्याने जे आम्हाला मतं देतील त्यांना आम्ही रामलल्लाचं दर्शन फुकट देऊ असं त्यांनी जाहीर केलं। त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। एक तर पहिली मागणी आमची अशी आहे अमित शहाजींकडे की आपण देशाचे केंद्रीय मंत्री आहात, गृहमंत्री आहात,
तुम्ही मध्य प्रदेशपुरती ही मागणी लावून न धरता देशातल्या कानाकोपऱ्यात जेवढे रामभक्त आहेत त्यांना त्यांच्या सोयीनुसार जेव्हा वाटेल त्यावेळेला मोफत अयोध्यावारी भाजपातर्फे करावी ही आमची आग्रही मागणी आहे. मग ते अगदी मणिपूरमधले लोक असू देत, अगदी कर्नाटकातले असतील, कन्याकुमारीचे असतील, कुठलेही असतील. नाहीतर ते काय करतील की येत्या 22 जानेवारीला मला असं वाटतं राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे देशातनं एक 5-10 करोड लोक ते तिकडे आणणार आहेत, आणू शकतात, त्यांची ताकद आहे तेवढी. तर ते सांगतील की बघा त्यावेळेला सगळ्यांना फुकट आणलंच ना आम्ही. तसं नाही, रामलल्लाचं दर्शन राम भक्तांना जेव्हा वाटेल तेव्हा ते त्यांनी घडून दिलं पाहिजे. आणि ज्या अर्थी आमचे माननीय पंतप्रधान मतदान करताना बजरंगबली की जय बोलून मतदान ते वोटिंग मशीनचं बटन दाबा सांगतायत, तर मग हा नियम आता निवडणूक आयोगाने शिथिल केला असेल तर आम्ही देखील येत्या निवडणुकीत मी माझ्या जनतेला आवाहन करतो की जय भवानी जय शिवाजी म्हणून मतदान करा, हर हर महादेव म्हणून मतदान करा, जय श्रीराम म्हणून मतदान करा आणि राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो म्हणून गणपती बाप्पा जय, गणपती बाप्पा मोरया म्हणून सुद्धा तुम्ही मतदान करा. तर याबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करण्याची गरज आहे की हे बंधन जे पूर्वी होतं ज्याच्यावरनं हिंदू हृदय सम्राटांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता, मग तो योग्य होता, ती शिक्षा किंवा तुम्ही जे काही निर्णय घेतला तो योग्य होता की आता हे जे पंतप्रधान आणि गृहमंत्री करतात ते योग्य आहे, हे त्यांनी सांगणं मला असं वाटतं देशाच्या जनतेला आणि आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे की आचारसंहितेत जर काय त्यांनी बदल केला असेल तर तो केव्हा केला, कधी केला आणि तो केवळ भाजपलाच सांगितला आणि आम्हाला सांगितला का नाही, ही सुद्धा आमची एक मला असं वाटतं रास्त मागणी आहे. तर त्याच्याबद्दल आम्ही एक पत्र निवडणूक आयोगाला आज सकाळी पाठवलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा ते पत्र सर्वसामान्य मतदारांसाठी आणि देशातल्या जनतेला माहिती व्हावं की अरे माझा अधिकार हा काय आहे, मी या असं करू शकतो की नाही करू शकत. कारण पूर्वी या सगळ्या गोष्टी फार स्वतःहून निवडणूक आयोग दखल घेत होती. आता सुद्धा मला असं कळलं की राहुल गांधी, प्रियांका गांधींना निवडणूक आयोगाने स्वतःहून नोटीस पाठवलेल्या आहेत. केजरीवाल त्यांना सुद्धा त्यांनी नोटीस पाठवलेली आहे. म्हणजे निवडणूक आयोग जागरूक आहे. मी निवडणूक आयोगाला काही टीका करण्यासाठी बोलवलेलं नाही, बोलत नाहीये किंवा जे मोदी किंवा अमित शहाजींनी केले ते सुद्धा काही चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाहीये. पण जर केलं असाल तर आम्ही जे केलं होतं ते योग्य का अयोग्य होतं ते कळू द्या. आणि जर आता त्याच्यात ढिलाई आणली असेल तर आम्ही सुद्धा हा प्रचार करू शकतो की नाही हे त्यांनी आम्हाला सांगावं. हा आजचा एक मूळ मुद्दा आहे. त्या अनुषंगाने आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा. पण मला अपेक्षा आहे की निवडणूक प्रचार संपायच्या आत निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांना आणि मतदारांना या निर्णयाबाबत सरकारी भाषेत अवगत करावे. पत्र लिखा है, पत्र में किस चीज के बारे में जो है वो मुद्दा हाईलाइट किया है और सर इंडियन टीम के बारे में भी बता ने मेरी इंडियन टीम, अपनी इंडियन टीम ना, भारतीय टीम, ये हिंदुस्तान की टीम पहले तय करो. नहीं, अपनी जो टीम है हिंदुस्तान की टीम है, मैं तो उनका अभिनंदन करता हूं और फाइनल के लिए शुभकामनाएं देता हूं. और मुझे पक्का विश्वास है कि हमारी टीम विश्व विजेती फिर से एक बार बनेगी, इसमें कोई दो राय मेरे तो मन में नहीं है, आशंका नहीं है. साथ ही साथ कल विराट ने जो एक विक्रम, नया विक्रम रचा, उसके लिए मैं विराट का अभिनंदन करता हूं. और मैं तो मानता हूं कि अभी तक विराट वो जो शिखर होता है वहाँ तक पहुँचा नहीं है, वो और आगे उसको जाना चाहिए और वो जरूर जाएगा, ऐसी मेरी शुभकामनाएं हैं. आज मैंने आप सारे लोगों को इसलिए बुलाए हैं, आप सभी लोगों को याद होगा वो एक ज़माना था 1947 नहीं 87, पूरे देश में एक उपचुनाव हुआ था पार्ला में. शिवसेना अकेली थी और खिलाफ सारे लोग थे, कांग्रेस भी थी और भारतीय जनता पार्टी भी थी. और वो पहला चुनाव शायद इस देश में सिर्फ लड़ा नहीं, जीता हुआ था हिंदुत्व के मुद्दे पर. उसके बाद कई बार हमने चुनाव लड़े, कई बार हम चुनाव जीते, लेकिन हमारे जो विधायक थे उसमें स्वयं सुभाष देसाई जी है, हमारे रमाकांत मयेकर जी थे, रमेश प्रभु जी थे, बापू खेड़ेकर, सूर्यकांत महाडिक जी थे और स्वयं बाला साहब जी, हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे, उनका मतदान करने का अधिकार छीन लिया गया था. क्यों? क्योंकि उन्होंने हिंदुत्व का प्रचार किया था.
गर्व से कहो हम हिंदू है, नारा जरूर किसी और ने दिया होगा, लेकिन उसको बुलंद किया था हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने। उस वक्त उन्होंने प्रचार किया हिंदुत्व का, मंदिर वही बनाएंगे। तो उस प्रचार को करप्ट प्रैक्टिस एक वर्ड इस्तेमाल किया गया था। करप्ट का मतलब क्या होता है आप सब लोग जानते हैं। करप्ट प्रैक्टिस कहकर सारे लोगों को सजा दी गई थी। तो अब मैं जानना चाहता हूं, पिछले कुछ महीनों में कर्नाटक में जो चुनाव हुआ था, तो हमारे प्रधानमंत्री जी वहां गए थे और उन्होंने स्वयं कहा था कि जब भी मतदाताओं को आह्वान किया था कि जब भी आप मतदान करोगे तो बजरंगबली की जय कहकर मतदान का वो जो बटन है वो दबाइए। कल परसों हमारे केंद्र के गृह मंत्री अमित शाह जी मध्य प्रदेश गए थे। उन्होंने सारे लोगों को कहा कि आप अयोध्या जाएंगे तो खर्चा आएगा कि नहीं आएगा, तो लोगों ने कहा आएगा। तो बोलते मैं कहता हूँ नहीं आएगा। अगर आप भाजपा को वोट करेंगे तो आप सभी लोगों को फ्री में हम रामलला का दर्शन करेंगे। तो क्या जो कोड ऑफ कंडक्ट है उसमें कोई बदलाव चुनाव आयोग ने लाया है? अगर लाया होगा तो सारे लोगों को अवगत करना चाहिए कि आप भी अब भगवान के नाम पर, धर्म के नाम पर वोट मांग सकते हैं। हाँ, ये बात अलग है, शायद अमित शाह जी को अब पता चला होगा कि उनकी जीत अब सिर्फ राम भरोसे है, उनका कर्तृत्व कुछ दिखाई तो नहीं दे रहा है, तो राम भरोसे वो वोट मांग रहे, तो वो बात अलग है। लेकिन उस वक्त जो मेरे पिताजी को हिंदू हृदय सम्राट बाला साहब जी, सुभाष देसाई जो हमारे अन्य लोग थे, उनको जो सज़ा सुनाई गई थी तो वो सही थी या गलत थी? अब क्या उसमें कोई बदलाव लाया गया है? और अगर बदलाव लाया गया होगा तो हमें कोई अड़चन नहीं, हम तो उनका स्वागत करेंगे क्योंकि हमने वो सज़ा तो भुगत लिए। तो अब उसमें कोई अगर बदलाव लाया होगा चुनाव आयोग ने, तो उसे चुनाव आयोग को आज हमने एक लेटर लिखा है, खत लिखा है, और हमने कुछ सवाल पूछे कि अब की स्थिति क्या है, कि आपने कुछ उसमें बदलाव किया है तो हमें आप बताइए, ताकि हम भी आगे जाकर जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव और जो राज्यकर्ता है उनको सुबुद्धि आने के लिए गणपति बाप्पा मोरया कहकर बटन दबाइए, ऐसे आह्वान हम हमारे मतदाताओं को कर सकते हैं। तो उसमें कोई गलत किया है ऐसे मैं नहीं मानता, लेकिन अगर किया है तो हमें भी उस तरीके से प्रचार करने का मौका मिलना चाहिए। नहीं तो जैसे मैंने कहा कि क्रिकेट के दिन चल रहे हैं, सिर्फ वो कुर्सी पे बैठे हैं इसलिए उनको फ्री हिट, और हमने कुछ किया तो हमारी हिट विकेट, ये कानून हमें मंजूर नहीं है। सर, जिस प्रकार जैसे कि हम देख रहे हैं कि चुनाव जैसे ही नजदीक आता है, कोई भी राज्य का चुनाव हो, धर्म के मुद्दे पर जो है वो राजनीति ज्यादा गर्माते। हम तो चुनाव आयोग ने जितने सारी पाबंदी लगाई है या जितने सारे कोड ऑफ कंडक्ट में नियम है उस पर ही हम प्रचार करते हैं। नाही, मला आता त्याच्यात बोलायचं नाहीये। पहिले या विषयावरती निवडणूक आयोगाने खुलासा करावा, आणि जसं या सर्व लोकांचा एक लोकशाहीतला मूलभूत अधिकार, मतदानाचा अधिकार, जो कधी कोणी काढू शकत नाही, कारण तुमच्या मतदानावरतीच सरकार निवडून येतं। अशा वेळेला तुम्हाला मत देण्याचा अधिकारच काढून घेतला तर हा निवडणूक आयोगाचा गुन्हा आहे। तो आमच्यावरती लादून तुम्ही आम्हाला शिक्षा केली होती, तर ती शिक्षा योग्य होती की नव्हती, का आता होते ते योग्य आहे, हे त्यांनी आम्हाला सांगावं। आपको लगता है चुनाव आयोग पार्शियलिटी कर रहा है बाकी दलों? मैं अभी नहीं कहता कुछ, चुनाव आयोग से उत्तर आने दो। सर, जैसे की प्रश्न आहे की अमित शहा यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे असं तुमचं म्हणणं आहे? तो केला आहे की नाही हे मला निवडणूक आयोगाने सांगायला हवं। मी असं काहीच म्हणत नाही, कारण मी निवडणूक आयोग नाहीये। निवडणूक आयोगाने जर काही कायद्यात बदल केला असेल आणि जर का मला तो माहिती नसेल तर ते मी असं बोलणं योग्य नाही। त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने जर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री असं बोलत असतील तर माझा असा समज आहे की निवडणूक आयोगाने त्याच्यात बदल केला असावा, पण तो असेल तर तो सर्व पक्षांना सांगण्यात आला पाहिजे। विपक्ष के नेताओं को नोटिस इशू किए जाते हैं चुनाव आयोग द्वारा, लेकिन सत्ता पक्ष के साथ ऐसा अब तक देखा नहीं। आपको लग रहा है कि ये दोहरा नहीं, मैं इसलिए आज कोई उनकी निंदा नहीं करता, वो तो मराठीत म्हणतात ना जागरूक है। जैसे उन्होंने केजरीवाल जी को एक नोटिस भेजी है, मैंने सुना प्रियंका गांधी जी को भेजी है, राहुल गांधी जी को भेजी है। तो अगर मतलब वो काम कर रहा है, ऐसे नहीं कि वो चुनाव आयोग काम नहीं कर रहा है, तो चुनाव आयोग तो काम कर रहा है। तो अभी इतने जागरूक चुनाव आयोग है तो उनको ये भी कहना चाहिए कि ये अनदेखी है कि ये सही है। मुफ्त ट्रेन का लालच दिया जा रहा है होटल्स को, आपको लग रहा है कि मुफ्त में दर्शन कराएंगे? नहीं, अभी उनका कारोबार सिर्फ राम भरोसे चल रहा है।
उनका भरोसा सिर्फ प्रभु राम पर है, दूसरा कुछ नहीं है। वो बात अलग है, वो राजनीति में यहाँ नहीं लाना चाहता। सिर्फ और सिर्फ आज मैं इतना ही चाहता हूँ, इतना ही सीमित रखना चाहता हूँ कि चुनाव आयोग ने हम सारे लोगों को अवगत करना चाहिए कि ये जो हो रहा है या इसे ठीक है, इसको हमने इजाजत दी है तो हम भी करेंगे। जैसे मैंने कहा, हम भी आवाहन करेंगे, जय भवानी जय शिवाजी करा, हर हर महादेव म्हणा, गणपती बाप्पा मोरया म्हणा प्रत्येकाने। आणि काही जण मग ते निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेला पूर्ण हनुमान चालीस वगैरे बोलतील, तब तक कतार चलते रुकी रहेगी सब लोग। उद्धव जी, आपको लगता है कि जब चुनाव आता है तो बीजेपी की तरफ से नया धारणा सामने रखी जाती है? पहले 15 लाख रखा गया, अब एमपी में चुनाव है कि राम दर्शन आपको फ्री में किया जाएगा। मैं इस बारे में अभी कुछ नहीं कहना चाहता, लेकिन इसको इजाजत है या नहीं यही सिर्फ मैं चुनाव आयोग से समझना चाहता हूँ। उद्धवजी, तुम्ही राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला। अनेक निवडणुकांमध्ये राम मंदिर निर्माणाचा प्रश्न हा केंद्रस्थानी राहिला। शिवसेनेचं या मंदिर निर्माणात आंदोलनातही सहभाग होता आणि उभारणीतही। त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्हाला। देणगी दिली आणि त्या आंदोलनामध्ये शिवसेनेमध्ये अनेकदा जाहीर झालेलं आहे। तर अशा वेळेस 22 तारखेला जे उद्घाटन होतं आहे, तुम्ही स्वतः या उद्घाटन बघा, ऐका, कार्यक्रमात हे दूरची गोष्ट आहे। मला असं वाटतं की केवळ त्यांच्या सोयीने ते उद्घाटन करतात निवडणुकीच्या आधी, कारण अशी सुद्धा माहिती आहे की जसं म्हटलं की त्यावेळेला देशातल्या कानाकोपऱ्यातनं हे काही स्पेशल गाड्या, करोडो लोक तिकडे, म्हणजे देशाची लोकसंख्या 1.25 अब्ज असेल तर 1 कोटी 100 कोटी लोक तिकडे कदाचित जमू शकतील, कारण भाजप जगातला ताकदवान पक्ष आहे, त्यांना सहज शक्य आहे 100 कोटी लोकांची ते विशाल जनसभा घेऊ शकतात। त्या गर्दीत मी काय जाणार? त्याच्यामुळे मी 2 वेळा जेव्हा हा विषय थंड बस्त्यात होता त्यावेळेला मी तिथे गेलो होतो, त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा मी गेलो होतो, आणि ज्या ज्या वेळेला माझ्या मनात येईल त्या वेळेला मी अयोध्येला जरूर जाईन। मात्र आज पुन्हा एकदा सांगतो की अमित शहाजी जे म्हणालेले ते केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता या देशातल्या ज्याला कोणाला ज्या वेळेला वाटेल तेव्हा त्याची मोफत अयोध्या वारी भाजपनी करावी। ठीक आहे, अद्वै हिरेंच्या सोबत पूर्ण पक्ष आहे, त्यांच्या पाठी आम्ही आहोत। आणि हा एक वेगळा विषय आहे, कारण हिरेंवरती कारवाई होते, पण ज्यांच्यावरती आम्ही आरोप केले त्यांच्यावरती कारवाई काय, त्यांच्यावरती त्याची चौकशी पण होत नाही। तर या सगळ्यांचे हिशोब हे सरकार आमचं आल्यानंतर आम्ही करणार। नाही, आता विषयांतर होऊ नये, विषयांतर करत नाही मी, एवढंच सांगतो अद्वै हिरेंच्या सोबत संपूर्ण शिवसेना आहे, ती राहील। आणि सरकार बदलल्यानंतर आम्ही ज्यांच्यावरती आरोप केले त्यांची सुद्धा चौकशी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यांना धन्यवाद। जय जय। भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत, पण फायनलला अहमदाबाद स्टेडियमवर जाऊन मॅच बघण्याचा काही कार्यक्रम आहे? चला, धन्यवाद। जय महाराज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।